नमस्कार सर्वांना. सोल साईट मराठी टॅरो शाळेमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आपण आत्तापर्यंत मेजर अर्काना, मायनर अर्काना पाहिलं. आज आपण पाहणार आहोत की 4 एलिमेंट्स कोणते आहेत ज्याच्यावर मायनर अर्काना चालतं. कप्स, आपण स्वॉर्ड्सपासून चालू करूया. स्वॉर्ड्स, वॉन्ड्स, कप्स अँड पेंटिकल्स. ओके, ह्या 4 एलिमेंट्समध्ये पुन्हा जे मायनर अर्कानाचे कार्ड्स असतात ते डिवाईड होतात. तर आपण हे एलिमेंट्स काय आहेत आणि ते वर्क कसे होतात ते बघूया. ओके, तर स्वॉर्ड्स म्हणजे काय? तलवार. तलवार ज्या शिताफीने चालू शकते तेवढं क्वचितच काहीतरी चालू शकतं. तर तलवारीसारखं आपल्याकडे काय आहे? आपले विचार. विचार हे सगळ्यात जास्त स्ट्रॉंग्स असतात. जसं ज्यांना लॉ ऑफ अट्रॅक्शन माहिती आहे त्यांनाही माहिती असेल की तुमच्या विचारांनीच तुम्ही तुमचं लाईफ घडवत असतात. मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार जे म्हटलं जातं. तर सगळ्यात पहिले येतात ते तुमचे विचार. आणि स्वॉर्ड्स तुम्हाला हेच सांगतं. तलवार जी दाखवलेली आहे हातामध्ये ते तुमच्या विचारांना दाखवतं. त्यातलं प्रत्येक एक कार्ड तुमच्या विचारांना रिप्रेझेंट करतं की तुमचे विचार कसे आहेत आणि त्यामुळे तुम्ही काय काय प्रॉब्लेम्स फेस करतायत किंवा तुम्ही आयुष्यात पुढे जाताय. तर त्याप्रमाणे टॅरो तुम्हाला गायडन्स करतं. ओके, तर म्हणून त्यासाठी तलवार दाखवलेली आहे की तलवारीमध्येच ती एक धार असते जशी आपल्या शब्दांना असते. ओके, एक घाव दोन तुकडे आपल्या शब्दांनी, आपल्या विचारांनीही होऊ शकतात. ओके, कारण आपण जर कोणाचा वाईट विचार 2 दिवस फक्त करून बघा, त्या गोष्टी लगेच तशा घडायला लागतात. दुसरं जे आहे ते आहे वॉन्ड्स. वॉन्ड्स म्हणजे काय? काठी दाखवलेली आहे. ॲक्शन. ओके, ॲक्शन. जे वॉन्ड्सचे कार्ड आहेत ते तुमच्या ॲक्शनला दाखवतात. आता विचार तर तुम्ही केले पण त्या ॲक्शनमध्ये पण तर यायला पाहिजेत ना. नुसतं विचार करून काही गोष्टी घडत नाहीत. तर वॉन्ड्स जे आहे ते तुमच्या ॲक्शनला दाखवतात की तुम्ही कशा प्रकारे ॲक्ट करतात. तुम्ही पहिले विचार केला, आता तुम्ही त्याच्यावर ॲक्शन घेणार आहात. तर वॉन्ड्स हे एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितले की तुमचे काय प्रकारचे तुम्ही कार्य करताय किंवा तुम्ही जे मागताय, तुम्ही जे देवाकडून मागताय त्यासाठी तुमची ॲक्शन काय आहे. कारण तुम्ही कार्य केल्याशिवाय कुठलीच गोष्ट तुम्हाला मिळूच शकत नाही. जेवायचं जरी असेल तरीसुद्धा तुम्हाला स्वतःच्या हाताने जेवायला लागेल. देव येऊन तुम्हाला भरवू शकत नाही. तुम्ही फक्त इच्छा त्याच्याकडे मागू शकता की मला आज पंचपक्वान्न पाहिजे. तो पंचपक्वान्नाची थाली तुम्हाला देईल, पण जेवायचं तुम्हालाच आहे. ओके, तर दॅट इज वॉन्ट्स. थर्ड जे आहे कप्स. कप्स इज वॉट? तुमचे इमोशन्स. तुमचे इमोशन्स जेव्हा ओव्हरफ्लो होतात तेव्हा खूप साऱ्या गोष्टी एक तर चांगल्या होऊ शकतात किंवा बिघडूही शकतात. तर इमोशन्स, तुमचं जे प्रेम आहे, जे आपण म्हणतो की ओथंबून वाहत आहे, त्याचं प्रेम खूप उतू चाललं आहे. ओके, म्हणून त्यासाठी कप्स दाखवले गेले आहेत. ओके, तर पाणी, कप्स हे रिप्रेझेंट केलेलं आहे इमोशन्ससाठी. नंतर आहे फोर्थ एलिमेंट, दॅट इज कप्स झाले पेंटिकल्स. पेंटिकल्स इज वॉट? पैसा. तुम्ही पैसा कमवण्यासाठी किंवा तुमच्या करिअरसाठी काय काय करताय. ओके, तर हे झाले आपले 4 एलिमेंट्स की जे तुम्हाला एक्झॅक्ट ते काम काय करतात किंवा कार्य काय आहे ते सांगतात. आता त्याच्यामध्ये 1 ते 10 जे नंबर आहेत ते नॉर्मल कार्ड्स आहेत आणि पुढचे जे 4 प्रकार मोडतात दॅट इज नाईट्स, किंग, क्वीन अँड पेजेस. ओके, तर ही एक रॉयल फॅमिली दाखवली गेली आहे ह्याच्यातून. ओके, नाईट्स म्हणजे त्यांचा सेनापती, राजा राणी नवरा बायको आहेत आणि पेजेस म्हणजे आपला राजकुमार किंवा प्रिन्सेस. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला एक रॉयल फॅमिली दाखवलेली गेली आहे की त्यांचं काम कसं आहे, ते कशा प्रकारे काम करतात. मग एक कप्सचा राजा आहे, एक पेंटिकल्सचा राजा आहे, एक वॉन्ड्सचा राजा आहे, ॲक्शनचा राजा आहे, एक स्वॉर्ड्सचा राजा आहे जो विचारांचा राजा आहे. ओके, तर तुम्हाला एक ह्युमन बिईंग दाखवून ह्या प्रकारे ते एक्सप्लेन केलं गेलं आहे की नाईट्स जो विचारांचा राजा आहे तो कशा प्रकारे काम करेल किंवा त्याची पर्सनॅलिटी कशी असली पाहिजे. वॉन्ड्स जो आहे त्याने कशा प्रकारची ॲक्शन घेतले पाहिजे. मग तो नाईट्स असेल, राजा असेल किंवा क्वीन असेल किंवा पेजेस असेल, ते कशा प्रकारे कार्य करतात, ॲक्शन घेतात.
कप्सचा जो राजा आहे तो इमोशन्सचा राजा आहे, तर ते कशा प्रकारे काम करते. ओके, सो दॅट तुम्हाला ते समजायला जास्त इझी असेल. जो पैशाचा राजा आहे तो कशा प्रकारे काम करतो, त्याची मेंटॅलिटी कशा प्रकारची आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला टॅरो हे शिकणं खूप इझी होईल जेव्हा तुम्ही बेसिक काय आहे ते समजून घ्याल. ओके, आणि अजून काय, हे झालं मेजर अर्काना, मायनर अर्काना झाले, आणि आपले जे मायनर अर्कानामध्ये जे प्रकार पडतात ते मी तुम्हाला सांगितले. आता हे जे सगळे 4 प्रकार आहेत ते वेगवेगळ्या एलिमेंट्समध्ये गेल्यावर सुद्धा ते कशा प्रकारे बोलतील हे आपण रीतसर हळूहळू शिकू. तर आज मी इथेच थांबते. तुम्हाला जर माझ्याकडून पर्सनली शिकायचं असेल टॅरो रीडिंग तर तुम्ही मला कनेक्ट करू शकता. ऑलरेडी खूप लोक मला कनेक्ट करतात. ऑल्दो आपलं चॅनल फार जास्त अजून मॉनिटाईज झालेलं नाही आहे, खूप जास्त व्ह्यूवर्स नाही आहेत, बट स्टील पीपल आर कॉन्टॅक्टिंग मी, जे मला खूप छान वाटतं आहे. थँक्यू फॉर युअर रिस्पॉन्स. जर तुम्हाला माझ्याकडून 1 to 1 शिकायचं असेल तर तुम्ही मला नक्की कनेक्ट करा. मी तुम्हाला गॅरंटी देते की माझ्याकडून शिकल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या कुठूनही शिकायची गरज लागणार नाही, आणि तुम्हाला एवढी गॅरंटी येईल की येस, माझं ह्या कोर्स कंप्लीट झालेला आहे आणि आता मी लगेच रीडिंग स्टार्ट करू शकते. ह्याची गॅरंटी मी तुम्हाला देते. मी कंप्लीट ह्या कोर्समध्ये एव्हरीथिंग मी ॲड केलेलं आहे की तुम्ही टाईम प्रेडिक्शन्स कसे कराल, तुम्ही स्वतःला प्रोटेक्ट कसा कराल, तुम्ही कार्ड्सला प्रोटेक्ट कसं करणार, कार्ड्सची एनर्जीज कसे क्लीन करणार, एव्हरीथिंग इज देअर. ओके, तुम्ही एलिमेंट वाईज कसं बघणार, जर सपोज एखादं प्रेमाचं कार्ड आहे तर ते करिअरमध्ये टाकून कसं बघणार, तुम्हाला करिअरसाठी सुद्धा ते रीडिंग करता आलं पाहिजे. फक्त पिक्चरायझेशन समजून उपयोग नसतो. मी तुम्हाला ज्या प्रकारे शिकवते खूप इझी वे आहे, आणि मी गॅरंटी देते की लिटरली तुम्ही माझ्याकडून शिकल्यानंतर तुम्हाला दुसरी कुठूनही शिकायची गरज लागणार नाही. नाही तुम्हाला नोट्सला कधी हात लावायची गरज पडणार आहे, अजिबात नाही. तुम्हाला एवढी गॅरंटी मी स्वतः देते. मी लिटरली 1,00,000हून जास्त रीडिंग्स केलेले आहेत, आणि त्या कॉन्फिडन्सवर मी बोलते कारण मी माझे एक्सपिरियन्सेससुद्धा तुमच्याशी शेअर करते या कोर्समध्ये, की जे कार्ड बोलत नाही आहे, पण मला जे आलेले अनुभव आहेत कार्ड्स थ्रू, जे मी प्रेडिक्शन्स केले होते इंट्युटिव्हली आणि त्याप्रकारे ते झालेले आहेत, तर तेही एक्सपिरियन्सेस मी तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर काहीही डाऊट्स असतील तर माझ्या बायोमध्ये सुद्धा मी माझा नंबर दिला आहे, या व्हिडिओमध्ये सुद्धा माझा नंबर देते आहे. तुम्ही मला नक्की कनेक्ट करा. आपण पर्सनली 1 to 1 बोलूया, आणि मग तुम्ही डिसिजन घ्यायला मोकळे आहात. थँक्यू.